ॲट द रेट सर सगळ्यांना नमस्कार. ॲट द रेट स्टेडियम या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर बऱ्याच लोकांना माहीत नसतं की इन्व्हेस्टमेंटचे अपॉर्च्युनिटी कोणकोणते आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मोर दॅन 50 अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय, की कोण कशा-कशामध्ये काय इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे ते. ओके. तर व्हिडिओला चालू करण्याआधी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे. हा मेसेज सगळ्यांनी नक्की रीड करा. मी कोणता पण फायनान्शियल ॲडवायझर कोणाला देत नाहीये. तुम्ही तुमच्या जे फायनान्शियल ॲडवायझर असतात त्यांच्याकडून कन्सल्ट करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करू शकता. ही व्हिडिओ फक्त नॉलेजसाठी आहे, की बऱ्याच जणांना की माहीत नसते, की कुठं-कुठं अपॉर्च्युनिटी आहे, की इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, कशामधनं किती रिटर्न भेटतं, काय नाही. त्यासाठी आपण ही व्हिडिओ करत आहे. ओके. तर व्हिडिओला आपण चालू करूया वेळ न घालवता. ओके. तर आपल्या व्हिडिओचं टॉपिकचंच नाव आहे काय, काय टू इन्व्हेस्टमेंट सॉरी काही 15 प्लस इन्व्हेस्टमेंट काय ऑप्शन अवेलेबल इन इंडिया. खरंच आहे का? हो आहे. बऱ्याच जणांना विचार पडतो, की खरंच आहे का? हो आहे. 100% आहे, की बऱ्याच लोकांना माहीत नसेल कोणकोणते. फक्त ते म्हणतात, की 1-2 आहे, की काय एफ-डी, आर-डी-एम किंवा काय गव्हर्नमेंट बॉन्ड एवढंच त्यांना माहीत असतं. पण आता आपण या व्हिडिओमध्ये मी वेगळे पाठ केलेले. त्याच्यानुसार काय बँकिंगमध्ये कोणकोणते, स्टॉक मार्केटमध्ये कोणकोणते, म्युच्युअल फंडमध्ये कोणकोणते, इन्व्हेस्टमेंट बँकिंग सॉरी गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये कोणकोणते आणि अदर याच्यामध्ये कोणकोणते, असे वेगवेगळे मी पाठ केलेले. त्याच्यामध्ये आपण वेळ न घालवता व्हिडिओला चालू करूया. ओके. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता पहिलं काय घेऊन आलोय बँक अँड गव्हर्नमेंट काय सेव्हिंग्ज. आता तुम्ही तुमच्या बँक आणि गव्हर्नमेंट याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच आहात, तर सगळेजण म्हणतील, "हां, याच्यामधलं तर आम्हाला माहिती आहे." बरोबर? 2-3 तुम्हाला माहीत असणार आहे, बाकीचे माहीत नसणार याची गॅरंटी मी 100% देऊ शकतो. तर आपण आधी काय करूया हां, बघू शकता आता. आता कसं आहे, की पहिलंच नाव काय काय दिलं त्यांनी सेव्हिंग अकाउंट. बरोबर? सेव्हिंग अकाउंट असतं, एफ-डी डिपॉझिट असतं, एफ-डी असतं, आर-डी असतं. बरोबर? एफ-डी आणि आर-डी हे कसं आहे, की हे सगळीजण म्हणतात, की सगळ्यांना माहिती आहे आणि सेफर साईट आहे, की सगळेजण म्हणतात कुठं पैसे टाकण्यापेक्षा 7 to 8% इंटरेस्ट रेट भेटतो. तिथं पैसे टाका तुम्हाला भेटणार आहे. ओके. आणि जे सीनियर सिटिझन असतात त्यांना ते इंटरेस्ट रेट त्यांचा हाय असतो आणि जे नॉर्मल असतात बिलो बिलो 60 त्यांचा इंटरेस्ट हाय असतो आणि अबाउट म्हणजे काय आफ्टर असतात त्यांना इंटरेस्ट रेट कमी असतो. ओके. जास्त असतात त्यांना 60 पेक्षा जास्त असतात त्यांना तो इंटरेस्ट रेट जास्त असतो. कमी असतात त्यांना कमी असतो. साधं सिंपल आहे. पण कसं आहे, हे 2 तर सगळ्यांना माहिती आहे आणि मोस्ट ऑफ द आपले इंडियाचे लोकं या 2 मध्येच सेव्हिंग करून ठेवतात. ओके. तर त्यानंतर आपण बघूया अजून कोणकोणते. ओके बघूया. पी-पी-एफ. आता याच्यामध्ये मी काय केलंय माहिती आहे का, प्रत्येक याच्यामध्ये पुढे इंटरेस्ट रेट पण दिलेले आहे. मिनिमम किती भेटू शकतं 6, मॅक्सिमम किती भेटू शकतं 8. हां. तर बघू शकता आता पी-पी-एफ काय पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये तुम्हाला किती रिटर्न भेटतं? मिनिमम 7 भेटतं, मॅक्स टू मॅक्स 8 भेटतं. बरोबर? तर त्याच्यानंतर अजून आपल्याला पुढे लय दिलेले आहे, की मी एकदा ओपन करून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. ओके. हा बघू शकता. नॅशनल सेव्हिंग सिक्युरिटी फंड एन-एस-सीमध्ये तुम्हाला दिले 7 to 8% तुम्हाला भेटतं. के व्ही-पीमध्ये दिले. याच्यामध्ये तुम्हाला फिक्स रेट नसतं म्हणून मी दिलेलं नाहीये. ओके. त्याच्यानंतर बघू शकता आता तुम्हाला सीनियर सिटिझन असतात त्यांच्या तुम्हाला सेव्हिंग अकाउंटचं स्कीम असतं 8 to 9% बरोबर. इथं तुम्ही बघू शकता सेव्हिंग अकाउंटचं मी दिलं होतं 2.5 to 7 आणि एफ-डीचं पण दिलं होतं 6.6 to 8. यांना बघा मिनिमम जे सीनियर सिटिझन असतात त्यांना 1 to 2 हे जास्तच असतं त्याच्यामध्ये कमी नसतं. ओके. कारण सीनियर सिटिझनचं हे वय जास्त झाल्यामुळे त्यांना इंटरेस्ट रेट पण कंपनीला जास्त देते कारण त्यांच्याकडे जे पेन्सिल असतात ते येतात किंवा त्यांचे काही बेनिफिट असतात ते त्यामुळे त्यांना ते इंटरेस्ट रेट हाय भेटतो. ओके. तर बघितलं असेल तुम्ही. हे झाले 7. अजून खूप आहे. आपण वन बाय वन ते पण करूया. आता सुकन्या समृद्धी योजना. आता कसं असतं माहिती आहे का? याच्यावरती पण इंटरेस्ट रेट 8 to 9% आहे. ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे. कसं असतं की ज्यांच्या मुली जन्माला आल्या किंवा बरेच जण म्हणतात, "नाही आमच्या मुली आल्या, आता आता आम्हाला सेव्हिंग केलं पाहिजे." बरोबर? तर सेव्हिंग करण्यासाठी ते काय करतात, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात. त्याचा पण लॉक इन पिरियड असतो. किती लॉक इन पिरियड असतो हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. ओके. जे बरोबर सांगेल त्याला काही ना काही रिवॉर्ड नक्की भेटणार आहे. त्यामुळे टेन्शन काही घेऊ नका. आपण काय असंच करत नाही. प्रत्येकाला काही ना काही रिवॉर्ड भेटणार आहे. ओके. ओके. सुकन्या समृद्धी योजनेचं कसं असतं, की जे लहान मुले असतात, तर त्यांचे पॅरेंट्स म्हणतात, "नाही आता मुली मोठ्या झाल्यावरती 10वी-12वी ला गेल्या किंवा ग्रॅज्युएशनला घालायचं, सायन्सला घालायचं 10वी झाल्यानंतर किंवा 12वी झाल्यानंतर त्यांना कुठं अ, अ, काय बी-एस-सी घ्यायचं, एम-एस-सी घ्यायचं किंवा
अजून काही करायचं असतं किंवा काय म्हणतात, की डॉक्टर करायचं असू दे एम-बी-बी-एसला किंवा पी-एच-डीला ॲडमिशन घ्या. पैसे लागतात बरोबर. तर त्यांचे प्रत्येकाचे काय म्हणजे पॅरेंट्स असा विचार करतात, की आत्तापासून आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवली, तर याच्यामध्ये हे बेनिफिट होणार आहे. आता तुम्ही म्हणशाल, तुम्ही एवढं काय एक्सप्लेन करताय? कसं आहे, की ज्या गोष्टी माहिती नाही लोकांना, त्या गोष्टी मी जास्त एक्सप्लेन करतोय आणि त्याच्यावरती कसं आहे, की तुम्ही आत्तापासून तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरकडून तुम्ही विचारून घेतलं आणि इन्व्हेस्टमेंट करून ठेवलं, तर त्याचे बेनिफिट तुम्हाला आयुष्यामध्ये नक्की भेटणार आहे. तर बघू शकता. ओके. तर त्याच्यानंतर पुढं आहे, की अजून आहे याच्यामध्ये आहे, की हां, ई-पी-एफ येतं, एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड येतो. त्याच्यामध्ये 8% to 9% असतो. आता कोणासाठी असतो हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ओके. नॅशनल पेन्शन सिस्टम असते. जे गव्हर्नमेंटची लोकं असतात, जे रिटायरमेंट होतात, त्यांना ही पेन्शन भेटते. त्याचं इंटरेस्ट रेट असतं 8% to 12%. ओके. त्याच्यावरती पण तुम्हाला भेटतं. नंतर ए-पी-वाय याचे किती इंटरेस्ट रेट असतं हे कन्फर्म माहीत नाही म्हणून मी नाही सांगितलेलं. ओके. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं काय दिलंय आर-बी-आय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड. आता आर-बी-आयचे काय बॉन्ड असतात ते इश्यू करतात. त्याच्यावरती पण इंटरेस्ट तुम्हाला भेटतं 7% to 8%. आता ट्रेझेटरी बिल हे काय आहे, जे स्टुडंट आहे त्यांना 100% माहीत असतात. जे फायनान्सचे, कॉमर्सचे स्टुडंट आहे किंवा जे शिक्षक आहे ज्यांना नॉलेज आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये ज्यांना नॉलेज त्यांना ट्रेझेटरी बिल म्हणजे काय हे हमखास माहीत असणं. म्हणून ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्याची काय पिरियड आहे की 6 to 7 6 to 7% गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात. आता कोणकोणत्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात, हे पण तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा. ओके, ओके. तर आता आपण नंतर बघूया. आता हे झालं की बँकिंग आणि सेव्हिंगचं झालं. ओके. आता आपण बघूया की म्युच्युअल फंड. आता आपल्या याच्यामध्ये इंडियामध्ये खूप सारे प्लॅटफॉर्म आहे की तिथून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके. मी असं कोणतं पण पर्सनल रेकमेंड करणार नाहीये की तुम्ही याच्यामधनंच इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एंजल वनची लिंक असणार आहे. त्याच्यावरती तुम्ही डिस्क्रिप्शनवर क्लिक करून त्याने तुमचा रिसर्च करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके. त्याचं बेनिफिट तुम्हाला नक्की भेटणार आहे. बरोबर? आणि तुम्हाला काय सगळ्यांना काही क्वेरी असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला लिंक असणार आहे. कशाची लिंक असणार आहे? Telegramची लिंक असणार आहे. त्या Telegramच्या लिंकला जॉइन व्हा. तिथं काही क्वेरी असेल ते विचारा. आणि मी परत एकदा सांगतो व्हिडिओ चालू झालेला आहे आपला, मिडमध्ये आलेला आहे. मी कोणता पण फायनान्शियल ॲडवायझर नाहीये. तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरकडून काय म्हणतात, की गाईडन्स घ्या आणि मगच ट्रेडिंग करा. ओके. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये काय आहे, की म्युच्युअल फंड आहे. बरोबर? आता म्युच्युअल फंडमध्ये आपण कुठे-कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. खूप सारे म्युच्युअल फंड आहे, की बरेच जण म्हणतात, की आपले स्टॉक मार्केटची लिस्ट उघडली, तर त्याच्यामध्ये खूप सारे म्युच्युअल फंड आहे. ओके. तुम्ही कशाने पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. कोणत्या पण म्युच्युअल फंडमध्ये. पण कसं करायचं? काय करायचं? कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? याच्यामध्ये का नाही केले पाहिजे? तुम्हाला याचं उत्तर किंवा व्हिडिओ पाहिजे असेल, तर या व्हिडिओवरती मिनिमम 100 लाइक आणि 100 कमेंट झाल्या, तर मी नेक्स्ट व्हिडिओ म्युच्युअल फंडमध्ये कशावरती इन्व्हेस्टमेंट करायचं, का नाही करायचं आणि कसं एनालिसिस करायचं, हे तुम्हाला मी डायरेक्ट आपल्या YouTubeला देणार आहे. ओके. काही अजिबात घाबरायचा विषय नाहीये. आता बघू शकता इथं कोणकोणते, की लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, फिक्स कॅप आहे, मल्टिपल आहे, मल्टिपल क्लॅप असे जवळ-जवळ किती बघू शकता. तुमच्या समोर आहे 6-7 आहे. याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता कसं असतं, जे लार्ज कॅप असतं त्याच्यामध्ये मोठ्या-मोठ्या कंपनी इन्व्हेस्टमेंट असतात. जे मिड कॅप असतात त्याच्यामध्ये छोट्या-मोठ्या कंपन्या असतात. जे स्मॉल असतात ते स्मॉल असतात. फेक जे काय फे अ, फ्लेक्सिबल असतात त्याच्यामध्ये मोठ्या पण असतात, छोट्या पण असतात, मल्टिपल असतात त्याच्यामध्ये पण असतात. म्हणून बघू शकता, की याचे जे इंटरेस्ट रेट आहे, आता लार्ज कॅपचं 10 to 14 आहे, याचं 12 to 18 आहे, याचं 14 to 20 प्लस आहे, नंतर 10 to 16 आहे, 10 to 16 आहे आणि 10 to 15 आहे. असं आहे, की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे कसं आहे आणि तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मिनिमम मोर दॅन 20 इयरपेक्षा इन्व्हेस्टमेंट करा. असं कोणतं पण नाहीये, की म्युच्युअल फंड तुम्हाला इमर्जन्सीला पैसे लागले, तुम्हाला विदिन 2 डेजमध्ये पैसे भेटतात. अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाहीये. ओके. तर बघू शकता. परत एकदा सांगतो तुम्हाला सगळ्यात सेफर आणि सगळ्यात सोप्पं आहे, की एंजल वन तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणार आहे. साइन इन करा आणि तुम्हाला जॉइन करा. ओके.
तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अजून आहे त्याच्यामध्ये. आता अजून कोणकोणते आहे, की इंडेक्स फंड आहे. आता जे इंडेक्स असतात, आता इंडेक्स निफ्टी 50 असतं. नंतर जे इंडेक्स असतात, कोणकोणते इंडेक्स आहे, मी तुम्हाला फक्त एक सांगणार आहे इंडेक्स, बरोबर. बाकीचे इंडेक्स तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता जी ही व्हिडिओ बघणार आहे, की ते म्हणतील, की बऱ्याच जणांना माहिती नसतं कोणकोणते इंडेक्स आहे. तर ते इंडेक्स कोणकोणते, की सेन्सेक्सचा इंडेक्स असतो, निफ्टी 50चा इंडेक्स असतो, लार्ज कॅपचा असतो, मिड कॅपचा असतो. हे सगळे इंडेक्स असतात. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचंय, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, निफ्टी 50चा इंडेक्स असतो. नंतर मोतीलाल ओसवालचा इंडेक्स असतो. असे जे आहेत की ते. ओके. नंतर सेबी निफ्टी इंडेक्स 50 कंपन्या असतात. असं असतं त्याच्यामध्ये. ओके. तर त्याचं इंटरेस्ट रेट किती 10 to 12 14% चा इंटरेस्ट रेट आहे. आता डेब्ट म्युच्युअल फंड आहे. त्याचा इंटरेस्ट रेट आहे 6 टू म्युच्युअल फंड त्याचा आहे की 6 to 8% आहे. नंतर हे लास्टला दिलंय याचं आहे की 5 to 7% लिक्विड फंड लिक्विड फंडचं दिलेलं आहे. असे बघू शकता की याच्यामध्ये आहे असे म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे आहे. आता हायब्रिड म्युच्युअल फंड आहे, त्याच्यानंतर बॅलन्स एडव्हान्स म्युच्युअल फंड आहे. नंतर इंटरनॅशनल काय काय फंड होता की म्युच्युअल फंड होता. त्याचे इंटरेस्ट रेट वेगवेगळे असतात. बघू शकता तुम्ही. आता मी व्हिडिओवरती पुढे गेलेले म्हणून पॉज करायला पाहिजे होते. सॉरी त्यासाठी. तर तुम्ही पाठीमागे जाऊन बघू शकता. किती 8 to 12 पर्यंत, किती 8 to 12 पर्यंत हे सगळ्यांचे इंटरेस्ट रेट असतात, बरोबर. म्हणून तुम्हाला काही घाबरायचं आणि काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि हे सेफर आहे. हे सेबीने सेबीच्या गाईडलाईननुसार सगळे वर्क करतात, बरोबर. आता त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. आता पुढे गेल्यानंतर आता तुम्ही बघू शकता. आता काय इथं स्टॉक मार्केट. आता स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय. स्टॉक मार्केटमध्ये आपण कशात करतो, की स्टॉकमध्ये करतो किंवा एखाद्या ट्रेडिंग-बिडिंग करतो, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ओके. लोकांना एवढंच माहिती असतं. आता आपण सांगूया की कोणकोणते इन्व्हेस्टमेंट आहे. डायरेक्ट इक्विटी शेअर. आता डायरेक्ट इक्विटी शेअर म्हणजे काय? त्याचं पर्सेंट असं 0% टू 30% अबोव्ह असतं. आता हे काय? हे तुम्हाला या सगळ्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असेल ब्रीफमध्ये, तर मी तुम्हाला सांगितलं या व्हिडिओचे 100 लाइक पाहिजे आणि 100 कमेंट पाहिजे आणि सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं पाहिजे. तर आपण याचे डीप व्हिडिओ बनवूया. प्रत्येकाचे एक-एक व्हिडिओ बनवूया. म्हणजे कसं आहे, की तुम्हाला पण कळलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट का करायचं. कारण ब ब बरेच जण असे फायनान्शियल ॲडवायझर असतात, की ते काही-काही जण चुकीचं पण सांगू शकतात. तुम्ही तुमचं पर्सनल एनालिसिस करून, तुम्ही तुमचं पर्सनल नॉलेज यूज करून तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट केलं, तर ते तुमची मनी आहे, तुमच्या कष्टाचे पैसे ते तुमच्यापाशीच राहिले पाहिजे. म्हणून सांगतो, की लक्षात ठेवा सगळ्यांनी. बरोबर? आता त्याच्यानंतर काय इनिशियल पब्लिक ऑफरिंग. हे सगळ्यात जास्त मोस्ट इम्पोर्टंट आहे. बरोबर? की जी कंपनी असते ती आय-पी-ओ आणते. का आणते? की त्यांच्यावरती डेट असतं, लोन असतं ते करण्यासाठी. कारण नाहीतर बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठी आणतं. कोणाकडून पैसे घेतात ते? पब्लिककडून पैसे घेतात. का घेतात पैसे? पब्लिककडून पैसे घेतले आणि पब्लिकला काय देतात ते? त्यांचे शेअर देतात आणि मोस्ट ऑफ द कंपन्या की त्यांचं डेब्ट कमी करण्यासाठी म्हणजे लोन कमी करण्यासाठी आणि आपला बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठी जे काय म्हणतात, की कस्टमर असतात किंवा जे ट्रेडिंग-बिडिंग करतात किंवा शेअर मार्केटमध्ये त्यांच्याकडून आय-पी-ओ लिस्टेड करून हे करतात. आणि आत्ताच तुम्हाला एक रिसेंट आय-पी-ओ झालेला आहे. ही व्हिडिओ पोस्ट होणार आहे. त्याच्या आधीच आय-पी-ओ झालेला आहे. आत्तापर्यंत सगळ्यात हायेस्ट आय-पी-ओ कोणता आहे? आणि किती ट्रिलियनचा आणि किती मिलियनचा झालाय? हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. इंडियाच्या बाहेरचा असला तरी चालेल, काही अडचण नाहीये. पण त्या आय-पी-ओचं नाव तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आता रिसेंट आपल्या इंडियामध्ये पुढच्या 6 मंथमध्ये 6 ते 7 आय-पी-ओ येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तरी कमेंट करून सांगा. त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवूया. इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे की नाही इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. ओके. आता एक्सचेंज ट्रेड फंड, ई-टी-एफ. आता ई-टी-एफ काय असतं, की याचं पण तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये बेनिफिट भेटतं. किती पर्सेंटेज आहे? 8 to 15% आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर पुढे काय दिलंय? गोल्ड ई-टी-एफ. आता तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता स्टॉक मार्केटमध्ये गोल्ड ई-टी-एफ असतं, सिल्व्हर ई-टी-एफ असतं, कॉपर असतं, ॲल्युमिनियम असतं, नंतर क्रूड ऑइल असतं. हे सगळे ई-टी-एफ असतात. याच्यामुळे तुम्ही ट्रेड करता. ट्रेड करतात किंवा नाही केलं तर इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात. बरोबर? याचं बेनिफिट तुम्हाला भेटतं. बरोबर आहे. असं असतं की बरेच काही-काही हे आणि जे काही-काही जण असतं नॅचरल गॅसचं असतं, नंतर गोल्ड, सिल्व्हर याचं असतं, कॉपरचं असतं, ॲल्युमिनियमचं असतं. असे जे बरेच आहे ते आपल्याला तुम्हाला पण माहीत नसतं ते असतं. आता बघू शकता. मी फक्त इथं गोल्ड आणि सिल्व्हर टाकलेलं आहे. गोल्ड आणि हां, काय
डिव्हिडंड स्टॉक दिले, ग्रोथ स्टॉक दिलेले, हे दिले. मी तर सिल्व्हर पण नाही टाकलं, पण बघू शकता मी तुम्हाला एक्स्ट्राचे 4 ते 5 सांगितले. त्याचं पण इंटरेस्ट रेट आहे 6 to 7, 2 to 5 असं असतं. बरोबर. आता बघू शकता ग्रोथ स्टॉक. आता ग्रोथ स्टॉक काय आहे, की हे जण मी बरेच म्हणते, की ग्रोथ स्टॉक काय, की जे आता रिसेंट मी तुम्ही बघू शकता, की वॉर चालू आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, की एखाद्या वाक्याने किंवा एखाद्या कंट्रीच्या प्रेसिडेंटने काय बोललं, तर त्या म्हणजे काय होतं, की स्टॉक मार्केट काय वर-खाली होतं, बरोबर? आणि त्याच्यावरती स्टॉकवरती इफेक्ट पडतो. आणि नॉर्मल आपलं स्टॉक मार्केट चालू असलं, तर त्याच्यावरती तुम्हाला इयर टू इयर किंवा मंथ टू मंथ ते काही ना काही रिटर्न देतच असतात. त्याला म्हणतात ग्रोथ स्टॉक. तुमचा ग्रोथ किती झालं 1 इयरमध्ये, 6 मंथमध्ये, क्वार्टरमध्ये 12 to 25% ओके. मिनिमम असतंय. नंतर व्हॅल्यू स्टॉक पण 10 to 18 असतं, बरोबर? आता त्याच्यानंतर आपण बघूया, की लास्ट असतं फिक्स इन्कम बॉन्ड. आता बऱ्याच जणांना याच्यामधले 1-2 तर माहीत असणार आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड तर प्रत्येकाला माहिती आहे. टॅक्स फ्री बॉन्ड नसेल माहिती. नंतर म्युनिसिपल बॉन्ड पण माहिती असणं आणि नंतर असं NCDS ओके. हे एक बॉन्ड आहे. आता तुम्ही बघू शकता, की कॉर्पोरेट बॉन्ड तर तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट करतं इश्यू आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता 7 to 10% असतं. टॅक्स फ्री बॉन्ड असतं. टॅक्स फ्री बॉन्ड त्याच्यानंतर हे असतं नॉन कन्व्हर्जेबल डिबेंचर. नंतर किती 7 to 11% याचं इंटरेस्ट तुम्हाला रिटर्न भेटतं. म्युनिसिपल बॉन्ड असतं 8 to 10% याचं तुम्हाला इंटरेस्ट रेट भेटतं. असं जे फिक्स इन्कम आहे ते भेटतं. ओके. त्याच्यानंतर काय कमर्शियल पेपरचं तुम्हाला 6 to 8% भेटतं. आता लास्ट आहे याच्यामध्ये. लास्ट कोणते तुम्ही बघू शकता. गोल्ड आणि कमोडिटी मार्केटचं आहे. याच्यामध्ये काय फिजिकल गोल्ड आणि डिजिटल गोल्ड. याच्यावरती पण आता तुम्ही फिजिकल घ्यायला गेले तर दुकानामधनं घेतात. डिजिटल घ्यायला गेले तुम्ही ऑनलाईन त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतात. तर त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट रेट भेटतं 6 to 10% त्याच्यावर इंटरेस्ट रेट भेटतं. सिल्व्हर 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 इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यावरती इंटरेस्ट रेट तुम्हाला 5 to 12% आहे. कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करत असतात. कमोडिटीमध्ये कोण टाइप येतात हायली व्हॅल्युएबल तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट भेटणार. तर कमोडिटीचे कोणकोणते ट्रेडिंग असतं त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण कमोडिटी असं मार्केट आहे, की त्याच्यामुळे तुम्हाला रिटर्न पण हाय भेटेल, त्याच्यामध्ये रिस्क पण हाय असते. ओके. लास्ट बट नॉट द लिस्ट लास्टचं तुमच्यासाठी घेऊन आलं, की रिअल इस्टेट अँड अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट. आता याच्यामध्ये कोणकोणते मी ओपन करतो आणि मग तुम्हाला एकदा सगळे सांगून टाकतो. ओके. आता बरेच जण म्हणतात रिअल इस्टेट मी नाही, नाही मला घरच घ्यायचे. घ्या ना घर. कोण म्हणलं नाही घ्यायचं घर? बिंदास घर घ्या. घर घ्या. आता कुठे पण घेतलं तरी घर. त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट हे भेटणार आहे. इंटरेस्ट काय-काय लोक म्हणतात इंटरेस्ट कसं काय भेटणार? तुम्ही मला सांगा, की तुम्ही घर घेतलं ₹10,00,000 ते त्या घराची व्हॅल्यू आत्तापर्यंत असं कोणी ऐकलंय, की कमी झाली आहे? ऑब्व्हियसली नाहीच कमी होत. ती वाढते. मग वाढल्यावरती जे तुमचं बेनिफिटच आहे ना, त्याच्यामधनं तुम्हाला हे भेटतं. नंतर कमर्शियल रिअल इस्टेट, नंतर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट याच्यावरती पण तुम्हाला इंटरेस्ट भेटतं 8 to 12%, 8 to 15%, 7 to 12% ओके. रिअल इस्टेटमध्ये कधी पण तुम्हाला मरण नाही. इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जागा घ्या, काही घ्या. आज 2,00,000ची घेतली, उद्या विकायला गेला त्याची व्हॅल्यू ₹4,00,000 होणार म्हणजे होणारच आहे. एरिया वाईज डिपेंड करतं त्याची व्हॅल्यू 2 वर्षामध्ये ₹10,00,000 पण होऊ शकते. ओके. आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट हे एक लास्टचं ऑप्शन आहे, की बरेच जण कसं असतं, की क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करतात. क्रिप्टो काय आहे ओव्हरऑल सगळी डिजिटल आहे. क्रिप्टोकरन्सी ओव्हरऑल डिजिटल आहे. याच्यामध्ये काय असतं, की अ, याच्यामध्ये काय असतं, की क्रिप्टोकरन्सी असतं. आता क्रिप्टोकरन्सी ओव्हरऑल ऑनलाईन डिजिटल करन्सी याच्यामध्ये कोणती पण बँक, कोणी पण काही इन्व्हॉल्व होत नाही. फिजिकल याच्यामध्ये एक पण ते नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न भेटतं -100% टू +100%. तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामधनं तुम्हाला 0 पण येऊ शकतं आणि त्याचे डबल पण पैसे होऊ शकतात. पण हे फुल्ली रिस्क याच्यामध्ये खूप रिस्क असते आणि लास्टला असतं, की स्टार्टअप स्टार्टअप इन्व्हेस्टिंग. बरेच लोकं काय करतात, की जे असतात, की जे मोठे-मोठे लोकं आहे किंवा ज्यांच्याकडे खूप पैसे पडून ते काय करतात, एखादा स्टार्टअप असतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, त्यांना इक्विटी भेटते, ओनरशिप भेटते, मस्त बसून राहायचं, काही टेन्शन नसतं. ओके. त्याच्यामध्ये पण रिस्क असते 0% टू 100%. एक तर तो बिझनेस बुडू शकतो किंवा लॉस होऊ शकतो किंवा तो बंद होऊ शकतो, क्लोज होऊ शकतो किंवा त्याचे पैसे डायरेक्ट 5 पट आणि 10 पट पण होऊ शकतात. ओके. उदाहरणार्थ शार्क टँक. शार्क टँकमध्ये तुम्ही बघू शकता जे इन्व्हेस्टमेंट करतात ते असे स्टार्टअपवरती ते एनालिसिस करून इन्व्हेस्टमेंट करत असतात. ओके. तर बघू शकता. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अबाउट दॅन 50
सांगितलेलं आहे, की इन्व्हेस्टमेंट कशा-कशामध्ये केली पाहिजे. तुम्हाला अजून काय गाईडन्स पाहिजे असेल, तर या व्हिडिओच्या काही कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी सगळ्यांचे क्वेरी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. मी परत एकदा लास्टला व्हिडिओ संपताना सांगतो, मी कोणता पण फायनान्शियल ॲडवायझर नाहीये. तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरकडून आधी मत घ्या आणि म्हणजे मत घ्या, त्याच्याकडून एनालिसिस करा आणि मग इन्व्हेस्टमेंट करा, नाहीतर इन्व्हेस्टमेंट करू नका. ओके. लास्टला परत एकदा सांगतो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एंजल वनची लिंक आहे. तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकने तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि काही क्वेरी असेल तर टेलिग्रामला जॉइन करा. आपण सगळ्यांच्या क्वेरी सॉल्व्ह करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.